Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 चे निकाल काल जाहीर करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रात MBBS कॉलेज मिळेल याची माहिती आपण पाहिली। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ काय राहील, कॅटेगरीनुसार सेफ ऑल इंडिया रँक काय आहे, या संदर्भात देखील माहिती द्या। तर महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल व पुढे त्यांना निर्णय घेण्यासाठी मार्ग मोकळे होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये किती सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत या संदर्भाने माहिती घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजची एकूण संख्या 25 आहे आणि या कॉलेजेसमध्ये 3599 जागा आहेत। यातील एक वेदांता इन्स्टिट्यूट आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जालना हे एक मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे। हे दोन कॉलेज सोडले तर इतर कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातील सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर या कॉलेजेसचा सेफ ऑल इंडिया रँक काय असेल व कॅटेगरीनुसार यावर्षी किती रँकवर या ठिकाणी प्रवेश मिळेल ती माहिती आता आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचा जर यावर्षी 88,000 पर्यंत ऑल इंडिया रँक येत असेल किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 88,500 या ऑल इंडिया रँक पर्यंत जाणार आहे। जर तुमची रँक 88,500 किंवा त्याच्या आतमध्ये आलेली असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये 100% सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। त्यापुढे जर आपण SEBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 89,000 ऑल इंडिया रँक पर्यंत राहील। ज्याही SEBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा यावर्षी ऑल इंडिया रँक 89,000 किंवा त्याच्या आतमध्ये येत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। NT2 कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ देखील 89,000 ऑल इंडिया रँक पर्यंत राहील व जे विद्यार्थी NT3 ज्याला आपण NTD असं म्हणतो या कॅटेगरीमध्ये येतात, या विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तो 87,000 ऑल इंडिया रँक पर्यंत राहील। या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा जर 87,000 किंवा त्याच्या आतमध्ये ऑल इंडिया रँक येत असेल तर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 100% सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। त्यापुढे या ठिकाणी आता आपण VJ कॅटेगरीचा सेफ ऑल इंडिया रँक पाहणार आहोत। जेही विद्यार्थी VJ कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी साधारण 1,05,000 किंवा त्याच्या आतमध्ये ऑल इंडिया रँक आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड मार्फत सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। NT1चा जो कट ऑफ आहे तो साधारण 1,47,000 ऑल इंडिया रँक पर्यंत राहील। ज्याही NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा रँक 1,40,000, 1,45,000 व 1,47,000च्या आतमध्ये आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल। शेवटी जर आपण SC आणि ST या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर जेही विद्यार्थी SC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 1,76,000 ऑल इंडिया रँक पर्यंत व ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 3,85,000 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल।
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजचे सेफ ऑल इंडिया रँक आहेत. तुमचा ऑल इंडिया रँक हे जे काही कॅटेगरीनुसार आपण ऑल इंडिया रँक पाहिले आहेत त्यापर्यंत किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल. ज्या विद्यार्थ्यांचा 1-2 हजारने रँक जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 नवीन सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज येणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील सध्या कॉम्पिटिशनमध्ये आहात. योग्य व्यक्तीकडून काउन्सिलिंग करा जेणेकरून तुमच्या हातून कोणतीही संधी सुटणार नाही. या संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकता. रीनीट 2026चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत. पेड काउन्सिलिंगमध्ये अचूक रजिस्ट्रेशन, प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल सविस्तर माहिती, तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिया कशी होते, वेगवेगळे राऊंड कशा पद्धतीने खेळावेत, त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमच्या मार्क, ऑल इंडिया रँक व आता जो काही येणारा SML आहे त्यानुसार योग्य कॉलेजची निवड व ॲक्युरेट कॉलेज प्रिडिक्शन करणं, त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर MBBS किंवा BMSला ॲडमिशन करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व मदत केली जाईल. त्यासोबतच सर्व राऊंडची प्रोसेस कशा पद्धतीने होते, ऑप्शन फॉर्म कसे भरावेत, कोणते कॉलेज निवड केले पाहिजेत, ही देखील यादी तुम्हाला प्रत्येक राऊंडसाठी दिली जाईल व वैयक्तिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. तरी ज्याही विद्यार्थ्यांना या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया सुरळीत करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क अन्यथा व्हॉट्सअप मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.